यानंतर बातमी आहे राज ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भात। राज ठाकरेंकडून मनसेचं मिशन विदर्भ हे बघायला मिळतंय, कारण राज ठाकरे हे 2 दिवसीय अमरावती दौऱ्यावरती असतील। राज ठाकरे पश्चिम विदर्भातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतील आणि या बैठकांना अगदी थोड्याच वेळात सुरुवात होतीये। राज ठाकरेंनी बैठकींच्या अगोदर महिला पदाधिकाऱ्यांसोबत देखील संवाद साधलाय। राज ठाकरेंचं मिशन विदर्भ सुरू झालंय। राज ठाकरे हे 2 दिवसीय अमरावती दौऱ्यावरती असतील, तर पश्चिम विदर्भातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या त्या बैठका देखील घेणार आहेत। थोड्याच वेळात या बैठकांना सुरुवात होतीये। राज ठाकरेंनी बैठकीच्या अगोदर महिला पदाधिकाऱ्यांसोबत देखील संवाद साधलाय। तर या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत। या संदर्भात शुभम बायस्कर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शुभम, वर्षा, आज राज ठाकरे जे आहेत पश्चिम विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतायत। त्यांच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। बैठकीच्या पूर्वी काही महत्त्वपूर्ण महिला पदाधिकारी ज्या होत्या त्यांच्याशी राज ठाकरे यांनी संवाद साधलाय आणि प्रत्येक जिल्ह्यातील म्हणजे अमरावती जिल्ह्यात असलेल्या 8 विधानसभा जो आहे त्या अमरावती जिल्ह्यातल्या 8 विधानसभेचा आढावा आज राज ठाकरे प्रत्यक्ष मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून सगळं नियोजन जे आहे ते समजून घेत आहेत। याशिवाय पश्चिम विदर्भात 30 विधानसभा मतदारसंघ येत आहेत। त्या सगळ्या मतदारसंघाचा राज ठाकरे विधानसभांनी आढावा घेत आहेत। जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, यासह मनसेचे इतर जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत ते या बैठकीला उपस्थित आहेत आणि विदर्भातल्या सर्वच जागांची जी चाचपणी जी आहे ते मनसेकडून राज ठाकरे करतायत। वर्षा, निश्चितच या दौऱ्यासंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। शुभम, खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।